एक नंबरची फुलधारणा करायची आहे. तर थांबा, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी मित्रांनो. प्रत्येकाच्या घरामध्ये मित्रांनो ताक आणि अंडी असतातच असतात, परंतु त्याचा कसा वापर करायचा हे मित्रांनो आपल्याला समजत नाही. मित्रांनो, आपल्याला ताक आणि अंडी याच्यापासून एक संजीवक असं आपण बनवू शकतो की त्याचा वापर केल्यानंतर आपल्या शेतामधली जी काही पांढरी माशी आहे, डंक माशी आहे, तसेच थ्रिप्स आहे, यासारख्या किडीवरती आपल्याला पूर्णपणे आपल्याला व्यवस्थापन होणार आहे. तसेच या ताक आणि अंड्यापासून आपल्या झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे. मित्रांनो, तुम्हाला अंड्याचा आणि ताकाचा गुणधर्म माहीत आहे. ताक हे उत्तम प्रकारे रेजिस्टन्स निर्माण करणारे द्रव आहे. तसेच ते बुरशीनाशक देखील आहे. रोगप्रतिकारक शक्ती देखील ते झाडाची वाढवतं. आणि मित्रांनो, अंड्यामध्ये तर प्रथिने आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत. जर मित्रांनो आपण एका बंद डब्यामध्ये अशा प्रकारे जर आपण ताक आणि अंडी मिक्स करून ठेवले एक कमीत कमी 3 ते 4 दिवस, तर मित्रांनो आपल्याला त्याचा वापर भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीने करता येतो. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला एक काचेचं किंवा प्लास्टिकचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा अंडी फोडून घ्यायची आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, घरचं ताक असेल तरी चांगलंच आहे. मला घरी ताक नव्हतं अवेलेबल, तेव्हा मी कोणत्याही ब्रँडचं तुम्ही ताक घेऊ शकता. तर मी 1 लिटर ताक घेतलेलं आहे आणि 10 अंडी घेतलेली आहे. याच्यामध्ये माझं 200 लिटर स्वरूपाचं द्रावण, जे की स्प्रेसाठी उपयुक्त असेल अशा प्रकारचे 200 लिटरचं पाणी तयार होणार आहे मित्रांनो. आणि याचा वापर मी दोडक्यात करणार आहे मित्रांनो. आणि आज स्प्रे केल्यानंतर त्याचा 5-6 दिवसांनी मी तुम्हाला रिझल्ट आलेला देखील मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकणार आहेत. पहिल्यांदा तर अंडे आपण तुम्ही बघू शकता की अंडे आपण व्यवस्थित फोडून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला ताक मित्रांनो घालायचं आहे. तर आपण ताक ओतून घेऊयात. मस्त पैकी कलर किंवा रस्ता काढलाय. जसं सोल्युशन आहे त्याला फक्त पिशवी लावून पॅक करून ठेवायचं आहे. आणि 3 दिवस ह्याला बघायचं किती